Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema लांडगे. आपलं जे काही इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 1चं प्रिव्हियस लेक्चर झालेलं आहे, ज्याचं टायटल होतं की टाइप्स ऑफ एअर कंडिशनिंग. त्यामध्ये आपण टाइप्स ऑफ एअर कंडिशनिंग टाइप्स पाहिलेले आहेत. त्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण एअर कंडिशनिंग हे का बिझनेसमध्ये इंडस्ट्रीमध्ये का महत्त्वाचं असतं ते आपण तिथं पाहिलेलं आहे. महत्त्व पाहिले आपण एअर कंडिशनिंगचं, आणि त्या एअर कंडिशनिंगचं महत्त्व आणि टाईप्स यामध्ये आपला सेकंड टॉपिक जो होता आपला सेकंड टॉपिक आपला तिथं संपलेला आहे. सेकंड टॉपिक आपण क्लिअर केलेला आहे. सेकंड टॉपिकमध्ये आपण 5 फॅक्टर्स बघितले. त्या अगोदर आपण वर्क सिच्युएशन म्हणजे काय, वर्क इन्व्हायरमेंट म्हणजे काय ते आपण पाहिलं. त्यानंतर आपण वर्क इन्व्हायरमेंटशी रिलेटेड असणारे 5 फॅक्टर्स बघितले. त्यामध्ये पहिला फॅक्टर आपला होता लाईट, प्रकाश. सेकंड फॅक्टर आपला होता व्हेंटिलेशन, वायुविजन. थर्ड फॅक्टर आपला होता सॅनिटेशन, आरोग्य रक्षण. फोर्थ होता आपला नॉईज कंट्रोल, गोंगाट नियंत्रण. आणि लास्ट होता आपला एअर कंडिशनिंग म्हणजेच वातानुकूलन. ओके, सो या पद्धतीनं आपण सेकंड टॉपिक आपला तिथं कंप्लीट केलेला आहे. आजचं जे लेक्चर असणार आहे, आजच्या लेक्चरपासून आपला थर्ड युनिट जो असणार आहे, आपलं थर्ड युनिट आपण स्टार्ट करणार आहोत. थर्ड टॉपिक आपला स्टार्ट करणार आहोत. टायटल असेल आपलं प्लांट मेंटेनन्स म्हणजेच यंत्रसामग्रीची देखभाल. ओके, मग यामध्ये आपण काय पाहणार आहोत की यंत्रसामग्री म्हणजे काय, यंत्रसामग्रीची देखभाल कशा पद्धतीनं करायची, यंत्रसामग्रीची देखभाल ही इंडस्ट्रियलमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये का महत्त्वाची आहे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. ओके, सो मग आपण पहिल्यांदा बघूयात की यंत्रसामग्रीची देखभाल म्हणजे काय. मग यंत्रसामग्रीची देखभाल म्हणजे काय, तर यंत्रसामग्री, इमारत व उपकरणे ही सुस्थितीमध्ये ठेवणं, ती आहे त्या कंडिशनमध्ये ठेवणं, ती दुरुस्ती करणं, त्याचं रिपेअरिंग करणं, त्याचं मेंटेनन्स करणं, त्याला नवीन करणं, खराब झालेला भाग बदलणं, यालाच काय म्हटलं जातं, ते यंत्रसामग्रीची देखभाल. ओके, बिझनेस फॉर्म्समध्ये, कारखान्यामध्ये, फॅक्टरीमध्ये जे काही यंत्रसामग्री असते, मशिनरी असते, ती आपल्याला काय करावे लागत असते, काही काळानंतर ती आपल्याला चेंज करावी लागत असते. त्याचे काही पार्ट्स आपल्याला चेंज करावे लागत असतात, त्याला ऑइल करावं लागत असतं, त्याला रिपेअर करावं लागत असतं, त्याला क्लीन सतत ठेवावं लागतं की जेणेकरून ती मशिनरी जास्त काळासाठी टिकून आहे त्या स्थितीमध्ये टिकून राहावी. ओके, यालाच आपण काय म्हटलं जातं, तर यंत्रसामग्रीची देखभाल असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर यंत्रसामग्री, इमारत, उपकरणे ही आहे त्या स्थितीमध्ये म्हणजे सुस्थितीमध्ये ठेवणं, ती दुरुस्ती करणं, त्याचं नूतनीकरण करणं, खराब झालेले पार्ट चेंज करणं, बदलणं, यालाच काय म्हटलं जातं, तर यंत्रसामग्रीची देखभाल असं म्हटलं जातं. ओके, मग आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करूयात आपला पॉईंट यंत्रसामग्री देखभाल. यंत्र देखभालीचं महत्त्व. मग यंत्रसामग्रीचं देखभाल का करायची, यंत्रसामग्रीची देखभाल केल्यामुळे काय होतं, यंत्रसामग्री देखभाल करण्याची गरज का असते इंडस्ट्रीमध्ये, आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, मग यंत्रसामग्रीच्या देखभालीमध्ये पहिला पॉईंट काय आहे आपला, की यंत्रसामग्री देखभाल करणं महत्त्वाचं का आहे. त्यामध्ये पहिला पॉईंट जर आपण पाहिला तर आपला पहिला पॉईंट काय येतो, तर अखंडित उत्पादनाचा प्रवाह, इनइंटरप्युटेड प्रोडक्शन फ्लो. ओके, प्रोडक्शन फ्लो जो आहे तो अखंडित राहण्यासाठी आपल्याला यंत्रसामग्रीची देखभाल ही करावी लागत असते. ओके, सेकंड पॉईंट आपला आहे उत्पादनातील कार्यक्षमता जी आहे त्या कार्यक्षमतेची हमी देण्यासाठी आपल्याला यंत्रसामग्रीची देखभाल करावी लागत असते. त्यानंतर उत्पादकतेमध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला यंत्रसामग्रीची देखभाल करावी लागत असते. माल पुरवठ्याची खात्री करण्यासाठी आपल्याला यंत्रसामग्रीची देखभाल ही करावी लागत असते. त्यामध्ये नंतर किमान अपव्यय आणि कमीत कमी खराब माल. ओके, जास्तीत जास्त वेस्टेज रॉ मटेरियल जाऊ नये, जास्तीत जास्त माल हा खराब होऊ नये, यासाठी आपल्याला काय करावं लागत असतं, तर मशिनरीची देखभाल करावी लागत असते, मशिनरी मेंटेनन्स आपल्याला करावा लागत असतो. त्याचबरोबर ती यंत्रसामग्री जी आहे तिच्या आयुर्मानामध्ये वाढ व्हावी आणि भांडवलाची सुरक्षितता व्हावी, यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर जी काही यंत्रसामग्री आहे तिचं मेंटेनन्स करावं लागत असतं. त्यानंतर अयोग्य व अपुऱ्या देखभालीमुळे होणारं जे काही नुकसान आहे ते नुकसान कमी व्हावं किंवा ते नुकसान होऊ नये, ते नुकसान टाळता यावं, यासाठी आपल्याला यंत्रसामग्रीची देखभाल करावी लागत असते. त्यानंतर व्यवस्थापनाबद्दल असणारी आत्मीयता, यासाठी आपल्याला यंत्रसामग्रीची देखभाल ही करावी लागत असते. ओके, इम्पॉर्टन्स ऑफ मेंटेनन्स. इन द इम्पॉर्टन्स ऑफ मेंटेनन्स,
There are 8 numbers of importance. First point, interpreted production flow, guarantee of production efficiency, increase in productivity, assurance of good supply, less wastage and less spoiled goods, increase in life expectancy of machinery and security of capital, damage due to improper and inadequate maintenance can be avoided, and intimacy about management. Okay, so these are importance of प्लांट मेंटेनन्स. त्यामध्ये आपण वन बाय वन एक एक इम्पॉर्टन्स बघणार आहोत, एक एक महत्त्व बघणार आहोत. मग यंत्रसामग्रीच्या देखभालीचं महत्त्व कशासाठी आहे तर उत्पादनाच्या ज्या काही सेवा सुविधा असतील, त्या सर्व्हिसेस ज्या असतील किंवा जे काही इक्विपमेंट्स असतील, मशिनरीज असतील, ते कंटिन्यू चालू राहावे, त्यामध्ये ब्रेक पडू नये, उत्पादनामध्ये कोणत्याही पद्धतीचा ब्रेक पडू नये, हा यंत्रसामग्रीच्या नियोजनाचा देखभालीचा प्रधान आणि मेन हेतू असतो. बघा, यंत्रसामग्रीची देखभाल करावी लागते, त्याचा मेन हेतू काय, त्याचा मेन एम काय आहे, कोणता मेन एम आहे की ते ठेवून आपल्याला मशिनरीची देखभाल करावी लागत असते की जेणेकरून जी काही प्रोडक्शन प्रोसेस आपली होणार आहे त्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये ब्रेक पडू नये. यासाठी आपल्याला जी काही मशिनरी आहे ती मेंटेन ठेवावी लागते, तिचा मेंटेनन्स करावा लागतो, तिला रिपेअर करावं लागतं, तिला ऑइल करावं लागतं. ओके, यंत्र व उपकरणे यामध्ये होणारे जे काही बिघाडाचे व ती बंद पडण्याचं प्रमाण हे यंत्र देखभालीमुळे काय होतं, कमी होतं. जर आपण एखादी मशिनरी असेल, XYZ नावाची मशिनरी आहे आणि तिला आपण कंटिन्यू जर क्लीन ठेवत असू, तिला ऑइल करत असू, तिला रिपेअर करत असू, जो काही खराब झालेला पार्ट आपण सतत चेंज करत असू, तर काय होणार आहे, ती बंद पडण्याचं प्रमाण जे असणार आहे ते तिचं काय असणार आहे, कमी होणार आहे, कमी असणार आहे. उत्पादन प्रवाह हा तिथं कंटिन्यू चालू राहणार आहे. प्रोडक्शन फ्लो जो असणार आहे तो तिथं कंटिन्युअसली चालू राहणार आहे, तिथं ब्रेक पडणार नाही प्रोडक्शन फ्लोमध्ये, प्रोडक्शन प्रोसेसमध्ये. आणि कस्टमरची डिमांड ज्या वेळी असेल त्या कस्टमरच्या डिमांडच्या वेळेला त्यांना तिथं आपलं प्रोडक्ट हे मिळणार आहे. म्हणजेच काय तर ज्या वेळेला प्रोडक्शन प्रोसेस अखंड चालू राहते, कंटिन्यू चालू राहते, त्यावेळेला ग्राहकांना माल त्यांच्या मागणीच्या वेळी आपण देऊ शकतो. परिणामी इफेक्टिव्हली काय होऊ शकतं, ॲज अ रिझल्ट काय होऊ शकतं, जी काही प्रोडक्शन प्रोसेस आपली आहे, जे काही प्रोडक्शनचे आपले जे काही कार्य आहे ते काय जास्तीत जास्त इझी होतं आणि त्याचबरोबर ती खर्च जो आहे तिथं आपला कमी होतो. आणि देखभालीचं महत्त्व आपण पुढील पॉईंटद्वारे तर बघणारच आहे. मग पहिला पॉईंट आपला काय आहे, अखंडित उत्पादन प्रवाह. यामध्ये सर्वसाधारणपणे अखंड उत्पादन प्रवाह हा यंत्रसामग्री व उपकरणाच्या सिच्युएशनवरती अवलंबून असतो, त्याच्या परिस्थितीवरती अवलंबून असतो. बघा, सर्वसाधारणपणे अखंड उत्पादन प्रवाह कंटिन्यू जर प्रोडक्शन प्रोसेस चालू ठेवायची असेल तर ते डिपेंड कशावरती असतं, जे काही तुमचं उपकरण आहे, जे काही तुमची मशिनरी आहे, मशिनरीची सिच्युएशन काय आहे त्याच्यावरती डिपेंड आहे तुमचा कंटिन्यू प्रोडक्शन प्रोसेस चालेल की नाही. मग त्यामध्ये जर आपल्याला वारंवार दुरुस्ती असेल, नूतनीकरण असेल, साफसफाई असेल आणि यंत्रातील बिघाड, यामुळे काय होतं, तर उत्पादन प्रवाहामध्ये खंड पडत असतो. जर यंत्र तुमचं सतत बिघडत असेल, तुमच्या यंत्राला सतत आपल्याला चेंज करावं लागत असेल, तिला सतत आपल्याला दुरुस्ती करावी लागत असेल, तर काय होणार आहे, प्रोडक्शन प्रोसेस ही कंटिन्यू चालणार आहे का, तर प्रोडक्शन प्रोसेस कंटिन्यू तिथं चालणार नाही. प्रोडक्शन प्रोसेसमध्ये ब्रेक पडणार आहे, प्रोडक्शन प्रोसेस ही खंडित होणार आहे. आणि याचाच परिणाम म्हणून आपल्याला काय दिसणार आहे, तर अखंडित उत्पादन प्रवाह चालू राहिला असता तर जो काही नफा आपल्याला मिळणार आहे तो नफा आपल्याला कमी स्वरूपामध्ये मिळतो. यासाठी उत्पादन अखंडित राहण्यासाठी यंत्रसामग्री सतत आपल्याला सुस्थितीत असणं आवश्यक आहे. त्या यंत्रसामग्रीमध्ये कोणत्याही पद्धतीचा बिघाड होऊ नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. यासाठी आपण यंत्रसामग्री देखभालीच्या योजना केल्या पाहिजे. जर यंत्रसामग्री वेळच्या वेळी देखभाल झाली नाही तर त्या यंत्रसामग्रीमध्ये काही दोष निर्माण होण्याची अतिशय दाट शक्यता असते आणि ज्या वेळेला दोष निर्माण होतात त्यावेळेला आपली प्रोडक्शन प्रोसेस ही बंद पडते. जर प्रोडक्शन प्रोसेस बंद झाली तर आपल्याला प्रोडक्शनसाठी जे काही खर्च येणार आहे तो खर्च कसा येणार आहे, आपल्याला जास्त होणार आहे आणि जी काही कस्टमरची डिमांड असणार आहे ती कस्टमरची डिमांड आपण तिथं फुलफिल करू शकणार नाही. उत्पादनामध्ये जर खंड पडला, प्रोडक्शन प्रोसेसमध्ये जर खंड पडला, ब्रेक पडला, तर त्यामुळे विक्री आणि पर्यायाने उत्पादनामध्ये सुद्धा आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये घट होणार आहे. त्यामुळं जो काही उत्पादन प्रवाह आहे तो कंटिन्यू चालण्यासाठी मशिनरीचा मेंटेनन्स, वारंवार मशिनरी क्लीन करणं, मशिनरीची साफसफाई करणं, एखादा जर पार्ट खराब झाला असेल तर लवकरात लवकर चेंज करणं गरजेचं आहे. ओके, हा झाला आपला पहिलं महत्त्व, हा झाला आपला इम्पॉर्टन्सचा फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट आपला आहे उत्पादनातील कार्यक्षमतेची हमी. बघा, जे काही प्रोडक्शन होणार आहे तुमचं त्या प्रोडक्शनची
कार्यक्षमतेची हमी देण्यासाठी यंत्रसामग्री देखभाल करणं का महत्त्वाचं आहे? मग वेळच्या वेळी योजनाबद्ध यंत्रसामग्रीची देखभाल जर केली गेली, केवळ उत्पादन कार्याच्या कार्यक्षमतेतच वाढ होत नाही, तर त्यामुळं काय होतं, जी काही यंत्रसामग्रीची देखभाल आपल्याला करावी लागणार आहे, त्यासाठी आपल्याला मेंटेनन्स करण्यासाठी, रिपेअर करण्यासाठी, त्याला पार्ट चेंज करण्यासाठी, ऑइल करण्यासाठी जो काही खर्च येणार आहे, तो खर्चसुद्धा आपला काय होणार आहे, कमी होणार आहे. कारण आपण वेळच्या वेळेला त्याला जर रिपेअर करत असू, तर जो काही खर्च आपला यंत्रसामग्रीच्या देखभालीसाठी येणार आहे, तो काय येणार आहे, कमी येणार आहे. त्या खर्चामध्ये घट होणार आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रसामग्री देखभालीचं डिपार्टमेंट हे असणं गरजेचं आहे आणि त्या स्वतंत्र यंत्रसामग्री देखभालीच्या डिपार्टमेंटची कर्मचाऱ्यांना आवश्यकता देत असते. यामुळं काय होतं, तर यंत्रसामग्रीची देखभाल जी करायची आहे, त्या देखभालीचं जे काही कार्य आहे, ते कार्याचं महत्त्व वाढत चाललं आहे. कारण जर तुम्ही मशिनरीवरती काम करत असाल, तर तुमची मशिनरी ही आहे त्या स्थितीमध्ये लॉंग टर्मसाठी चालणं अतिशय आवश्यक आहे. मशिनरी बंद पडली की तुमचं काम तिथं बंद पडणार आहे. यंत्रसामग्रीची योग्य प्रकारे व नियमितपणे जर तुम्ही देखभाल करत असाल, त्यासाठी तुम्ही वारंवार यंत्रसामग्रीची देखभाल करणं गरजेचं आहे. त्यामुळं काय होतं, तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमची कार्यक्षमता तिथं वाढणार आहे. ओके. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे उत्पादकतेमध्ये वाढ. मग उत्पादन प्रक्रियेमध्ये ज्या काही यंत्रसामग्री वापरल्या जाणार आहेत, त्या यंत्रसामग्री असतील, उपकरणे असतील, त्यांना जर देखभालीला अनन्यसाधारण महत्त्व जर प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे काय होतं, तर उत्पादकतेत वाढ होते. उत्पादकता ही आपली जास्तीत जास्त वाढते, इन्क्रीज होते. ही मशिनरी जी आहे, इक्विपमेंट्स जी आहे, त्याची जर आपण मेंटेनन्स ठेवला, तर त्यामुळे जी काही प्रोडक्शन प्रोसेस आपली असणार आहे, ती प्रोडक्शन प्रोसेस मध्ये जो काही वेळ आपला वाया जाणार आहे, त्या आपल्या वेळेचा काय होणार आहे, बचत होणार आहे. वेळ जो वाया जाणार आहे, तो वेळ वाया जाणारा टाळला जाणार आहे. तिथं वेळेमध्ये आपल्या बचत होणार आहे. मग जास्तीत जास्त वेळेचा उपयोग करून घेतला जाणार आहे आणि जास्तीत जास्त त्यामधून काय होणार आहे, उत्पादन वाढणार आहे. ओके, हे झाला आपला तिसरा महत्त्वाचा पॉईंट. त्यानंतर चौथा आपला महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे माल पुरवठ्यामध्ये असणारी खात्री. माल पुरवठ्यातील खात्री. मग त्यामध्ये आपल्याला काय सांगता येऊ शकतं, तर यंत्रसामग्रीची देखभाल केल्यामुळे, मशिनरी मेंटेनन्स ठेवल्यामुळे होऊ काय शकतं, तर मशिनरीचा मेंटेनन्स ठेवल्यामुळे उत्पादन प्रोडक्शन प्रोसेस जी आहे, ती प्रोडक्शन प्रोसेस कंटिन्युअस चालू राहते. म्हणजेच विदाऊट ब्रेक प्रोडक्शन प्रोसेस चालू राहते. इफेक्टिव्हली रिझल्ट काय दिसतो आपल्याला, बाजारपेठेमध्ये ठरलेल्या वेळी आपला माल पोहोचला जातो. ग्राहकांच्या, कस्टमरच्या डिमांडनुसार आपण योग्य त्यावेळी ग्राहकांपर्यंत आपला माल पोहोचवतो आणि पोहोचवू शकतो. जर आपण मशिनरी मेंटेनन्स व्यवस्थित ठेवला, मशिनरी कंटिन्यू चालू आहे, प्रोडक्शन प्रोसेस कंटिन्यू चालू आहे, माल योग्य वेळेमध्ये तर मार्केटमध्ये जाणार आहे, कस्टमरच्या डिमांडनुसार त्यांना योग्य वेळेमध्ये माल पोहोचवला जाणार आहे. आणि सतत जर यंत्रसामग्रीची देखभालीमुळे जर यंत्रामध्ये काय होणार आहे, तो बिघाड जो होणार आहे तो कमी होणार आहे. कारण कंटिन्युअस आपण काय करणार आहे, मशिनरी मेंटेनन्स करत असल्यामुळे जो काही मशिनरीमध्ये बिघाड होण्याचं प्रमाण जे आहे, ते बिघाड होण्याचं प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळं उत्पादन प्रक्रियेला विलंब होणार नाही, विलंब तिथे टाळला जाणार आहे. परिणामी उत्पादन आपलं वेळेमध्ये पूर्ण होऊन ठरवून दिलेल्या वेळेमध्ये मालाचा पुरवठा आपण ग्राहकांपर्यंत पोहोच करणार आहोत, माल पोच करणार आहोत. आणि जेणेकरून काय होणार आहे की आपली जी बिझनेस संस्था असणार आहे, आपलं जे फॅक्टरी असेल, कारखाना असेल, त्याचं काय होणार आहे, नावलौकिक तिथं वाढणार आहे. कारण जर वेळच्या वेळेला आपण कस्टमरला आपलं वस्तू ज्या आहेत त्या वस्तू कस्टमरला आपण वेळच्या वेळेला पोच करत असू, तर काय होणार आहे, आपली जी इमेज असणार आहे मार्केटमध्ये, ती इमेज तिथं वाढणार आहे, नावलौकिक वाढणार आहे. संस्थेची, उत्पादन संस्थेची आपली प्रतिष्ठा तिथं इन्क्रीज होणार आहे. ओके. त्यानंतरचं पॉईंट आहे आपला किमान अपव्यय आणि कमी खराब माल. जर आपल्या व्यवसायामधून खराब होणाऱ्या मालाचं प्रमाण जर कमी करायचं असेल, तर आपल्याला आपली यंत्रसामग्रीची देखभाल करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामध्ये कारखान्यातील यंत्र कार्यातील दोषामुळे मालाचं काय होतं, अधिक अपव्यय व माल खराब होणे हे एक महत्त्वाचं कारण आहे. जर मशिनरीमध्ये दोष असेल तर माल हा खराब होणार नक्कीच आहे तिथं, परंतु
जर मशिनरी व्यवस्थित असेल तर माल खराब होणार आहे का? तर नाही. यंत्रे आणि उपकरणे वेळच्या वेळी सुस्थितीत जर ठेवली तर त्यामुळे मालाचा अधिकचा अपव्यय आणि खराब होणं हे किमान पातळीवरती आपल्याला ठेवता येतं. आणि यंत्राच्या देखभालीमुळे सततच्या तपासणीमुळे यंत्रातील दोष काय होतात? नष्ट होतात. मालाचा दर्जा हा टिकून राहतो, मालाची क्वालिटी मेंटेन राहते, क्वालिटी हाय लेवलची क्वालिटी होते. वस्तूचा दर्जा कायम टिकवण्यासाठी, वस्तूची क्वालिटी जी आहे, प्रोडक्टची क्वालिटी जी आहे ती टिकवण्यासाठी आहे त्या सुस्थितीमध्ये ठेवण्यासाठी वस्तूची क्वालिटी आहे त्या ठिकाणी सुस्थितीमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला ते काय करणं गरजेचं आहे? मशिनरीची देखभाल करणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतरचा आपला पॉईंट आहे तो म्हणजे यंत्रसामग्रीचे आयुर्मान वाढ व भांडवलाची सुरक्षितता. जर यंत्रसामग्रीचं आयुष्य वाढलं गेलं तर नक्कीच काय होणार आहे? यंत्रसामग्री सुस्थितीमध्ये राहणार आहे त्या कंडिशनमध्ये व्यवस्थित राहणार आहे आणि जे काय आपलं कॅपिटल आहे ते कॅपिटलसुद्धा सिक्युअर राहणार आहे. म्हणजेच काय तर उत्पादन कार्याचे मोठ्या प्रमाणावरती यांत्रिकीकरण झाल्याने आधुनिक यंत्रामध्ये व उपकरणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काय करावं लागतं? भांडवल गुंतवावं लागतं. ओके. आणि या गुंतवलेल्या भांडवलाचा पुरेपूर मोबदला मिळवण्यासाठी तो जे काही भांडवल आपण पैसे गुंतवलेले आहेत ते वाया जाऊ नयेत म्हणून यंत्रसामग्री आपल्याला लॉंग टर्मसाठी ती आहे त्या कंडिशनमध्ये व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. आणि यासाठी यंत्रसामग्री वेळच्या वेळी देखभाल करणं गरजेचं आहे आणि हा त्यावरील महत्त्वाचा मेन उपाय आहे. जर यंत्रसामग्रीची वेळच्या वेळी दुरुस्ती केली गेली नाही किंवा सदोष भाग वेगवेगळ्या वेळच्या वेळी बदलले गेले नाहीत, त्याची साफसफाई झाली नाही, त्याला ऑइल केलं नाही तर यंत्रसामग्रीचं आयुष्य जे आहे ते फार कमी होतं आणि त्या ठिकाणी तो बिझनेसमन जो असेल त्याला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागतं. कारण मशिनरी परचेस करण्यासाठी तिथं मोठ्या रकमेमध्ये त्यांनी पैसे गुंतवलेले असतात आणि यासाठी यंत्रांची देखभाल महत्त्वाची आहे. ओके. त्यानंतरचा आपला पॉईंट आहे अयोग्य व अपुऱ्या देखभालीमुळे होणारे नुकसान आपल्याला टाळता येते. मग यामध्ये 3 पॉईंट दिलेत तुम्हाला. उपकरणे व यंत्राची मोडतोड असेल, उत्पादनाचे नुकसान असेल, प्रेरित नुकसान असेल, छुपे नुकसान असेल. मग उपकरणे व यंत्राची मोडतोड यामध्ये अयोग्य व अपुऱ्या देखभालीमुळे काय होतं तर यंत्रे उपकरणे दुरुस्ती पलीकडे जातात. ओके. अयोग्य आणि अपुरी जर देखभाल असेल तर त्याला आपण दुरुस्ती करू शकत नाही, ते डायरेक्टली काय होतं? बंद पडतं. मग त्यामुळे यंत्र व उपकरणाचं काय होतं? मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आणि जर मशिनरी परचेस केलेली असेल, तिचं नुकसान झाले असेल तर तिथं आपला लॉस हा जास्तीत जास्त होतो. कारण ती परचेस करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये अमाऊंट ही इन्व्हेस्ट केलेली असते. ओके. त्यानंतर तुम्हाला सांगितलं आहे पॉईंट म्हणजे उत्पादनाचे नुकसान. मग त्यामध्ये देखभाली अभावी उपकरणे व यंत्रे यांच्यामुळे उत्पादन काय होतं? कमी होतं. जर आपण मशिनरीची देखभाल घेतली, मशिनरी मेंटेन केली नाही, मशिनरीचा मेंटेनन्स खर्च केला नाही तर काय होतं? उत्पादनामध्ये त्याचा परिणाम होतो, उत्पादन कमी होतं. उत्पादन कमी झालं की आपलं नुकसान तिथं होणार आहे आणि हे नुकसान 2 कारणामुळे होते. एक म्हणजे उत्पादन प्रक्रिया खंडित होणे आणि दुसरं म्हणजे उत्पादित जो काही माल बनवला जाणार आहे त्या मालाची क्वालिटी जी आहे ती क्वालिटी खराब होते. आणि हे जर टाळायचं असेल आपल्याला तर मशिनरी मेंटेनन्स करणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रेरित नुकसान. प्रेरित नुकसानामध्ये काय सांगितलं तर वारंवार होणाऱ्या यंत्रातील बिघाडामुळे उत्पादनात खंड पडू नये. बघा, वारंवार जर सतत जर तुमची मशिनरी बिघडत असेल तर काय होणार आहे? प्रोडक्शन प्रोसेस ब्रेक होणार आहे, प्रोडक्शन प्रोसेसमध्ये खंड पडणार आहे आणि त्यामुळे पुरवठ्यामध्ये आपल्या कंटिन्युटी दिसून येणार आहे, कंटिन्युटी आपल्या पुरवठ्यामध्ये नसणार आहे, अनियमितता निर्माण होणार आहे. कशामध्ये? आपल्या पुरवठ्यामध्ये. आणि या अनियमित पुरवठ्यामुळे अन्य उद्योग संस्थांच्या उत्पादनावर परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि यामुळे जे काही नुकसान होणार आहे ते मोठ्या प्रमाणात असणार आहे. यासाठी यंत्रसामग्री असेल, उपकरणे असतील, ती आहे त्या सुस्थितीमध्ये ठेवण्यासाठी त्याला देखभाल करणं गरजेचं आहे. त्यानंतर छुपे नुकसान. छुप्या नुकसानामध्ये काय सांगितलंय? आज अनेक कारखान्यात उत्पादन क्षमतेचा पूर्ण वापर केला जात नाही. बघा, जी काही मशिनरी आहे, ज्या मशिनरीची उत्पादन क्षमता किती आहे तिचा प्रॉपर यूज करून घेणं हे आपलं काम आहे. परंतु अनेक कारखान्यामध्ये आपल्याला असं दिसून येत नाही. उत्पादन क्षमतेचा पूर्ण वापर केला जात नसल्याने अपुरी देखभाल ठेवली जाते. त्यामुळे काय होतं की नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होतं. ओव्हरऑल लॉस कुणाचा आहे? बिझनेसचा आहे. ओके. त्यानंतरचा आपला पॉईंट आहे व्यवस्थापनाबद्दल असणारी आत्मीयता. मग
कारखान्यामध्ये यंत्रसामग्रीच्या योग्य नियमित देखभालीची जबाबदारी ही कोणाची असते तर कामगारांची नसून ती व्यवस्थापनाची असते. निकृष्ट दर्जाची देखभाल असेल तर त्याचा कामगारांना फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो, कारण त्या मशिनरी ऑपरेट करणारे हे कामगार असतात. यंत्रसामग्रीमध्ये वरच्यावर बिघाड होऊन उत्पादन कार्य बंद पडते, उत्पादनाचा दर्जा हा कमी होतो, उत्पादनाचं प्रमाण कमी होतं. याचा कामगारांना मानसिक आणि शारीरिक त्रास हा मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. मानसिक शांती त्यांची काय होते टळते, म्हणजे मानसिक मेंटॅलिटी जी असते त्यांची ती काय होते डिस्टर्ब होते आणि ते संतप्त बनतात व व्यवस्थापनाविषयी त्यांचं काय होतं मत जे असतं त्यांचं ते मत वाईट होतं. सो यासाठी त्याचबरोबर ती प्रोडक्शन प्रोसेस तुमची कंटिन्यू चालू राहण्यासाठी तुमचं प्रोडक्शन हे इन्क्रीज होण्यासाठी यंत्रसामग्रीची देखभाल आपल्याला करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुमची यंत्रसामग्रीची देखभाल नसेल तर तुमची प्रोडक्शन प्रोसेस व्यवस्थित चालणार नाही. ओव्हरऑली लॉस हा कुणाचा आहे तुमचा आहे, म्हणजेच बिझनेसचा आहे. सो यासाठी आपल्याला यंत्रसामग्री देखभाल करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मशिनरी मेंटेनन्स ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण यंत्रसामग्रीची देखभाल का महत्त्वाची आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये बिझनेसमध्ये आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. नेक्स्ट आपलं लेक्चर जे असेल त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत नेक्स्ट पॉईंट स्टडी करणार आहोत. सो कंपल्सरी सर्वांनी काय करायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करायचं आहे. ज्या स्टुडंट्सनी इंडस्ट्रियल मॅनेजमेंट हा विषय घेतला असेल त्यांनी लेक्चर ऐकल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करायचं आहे प्रेझेंटीसाठी. ओके, थँक्यू.